आम्ही आहोत आणि कायम असो. स्वामी, फक्त माझ्यासोबत नाही, माझ्या नंतरही माझ्या घरासोबत राहा. माझ्या नंतरच्या प्रत्येक पिढीवर आपली कृपा कायम असू दे स्वामी. तुला अभिवचन देतो की तुझ्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला आम्ही दर्शन देऊ आणि तुला जर सत्व, रज आणि तमाचं एकत्र रूप पाहायचं असेल तर त्रिमूर्ती एकत्र यावे लागतील. आणि तसा नारदांनी या तिघांच्या एकत्र येण्याचा हट्टच धरला आणि ते म्हणाले, हे त्रिगुणात्मक त्रैमूर्ती रूप जगाच्या कल्याणासाठी हितकारक ठरेल.